हाय गाईस, तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे. या बघा मी काय घेतले आज बनवायला. आज चिकनची मी रेसिपी करणार आहे. तर बघा त्याच्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे. खोबरं, कांदा, अद्रक, लसूण, मिरची, जिरं आणि कोथिंबीर. त्याचं आज मी ते वाटण झालं तर मी तुम्हाला त्याची रेसिपी करून दाखवणार आहे. गाईस, आपण चिकन बनवायला घेऊया. चला, तर कढई ठेवली आहे, चांगली तापून द्या. बघा 3 चम्मच टाकलेत मी. थोडस तापून द्या म्हणजे बरं पडत. हे लसणाची पेस्ट केली मी. थोडस टाका म्हणजे आपलं चिकनचा वास येणार नाहीये. असं थोडं टाकायचं, जास्त नॉर्मल. थोड्या 2 मिरच्या टाकल्या तुम्ही बघा. तेजपत्ता, परत कढीपत्ता. आता कांदा टाकून घेऊया. लाल होऊन द्या कांदा. दाखवलेले ना ते वाटण बघा, वाटण करून घेतलेले. त्याच्यात टाकूया. होऊन द्या, टोमॅटो चांगले होऊन द्या, नरम होऊन द्या थोडं. हा, चला पाहूया. आता थोडासा नरम झालाय टोमॅटो. आता आपण वाटण टाकून घ्या. जास्त नाही टाकायचं, नॉर्मल. कारण थोडं सुकाच करायचं आहे मला असे बट्टा. त्याच्यामुळे मी काही जास्ती मसाला टाकू शकत नाही. वाटण थोडं टाकणार आहे. तर मी 3 चम्मच टाकले. मस्त तेलामध्ये भाजून घेऊन या मसाला. मसाला चांगला तेलात भाजूया, जरा बरं पडेल. बघा कसं असं तेल आलं पाहिजे मसाल्यावरती. झालं. आता चला आपण हळद टाकूया 1 चम्मच. गरम मसाला टाकू अर्धा चम्मच. थोडा हळदचा. आपण आता चिकन मसाला टाकूया. थोडासा टाकायचा, नंतर परत वरून टाकायचा. रस्सा कढून झाला का अजून थोडा टाकायचा वरून परत. असं मसाले टाकले, त्यातून थोडासा कढून द्या तेलामध्ये. मसाला घेऊ टाकायला. माझा मसाला थोडासा फिका आहे ना, म्हणून मी जरा थोडा जास्ती मसाला टाकते, म्हणजे जरा तिखट होतं थोडा. असं आहे. तर मस्त असं काढून घ्या मसाला तेलामध्ये. थोडंसं साधारण थोडं पाणी टाकून थोडंसं त्याला काढून घ्या, म्हणजे जरा तरीवरती वगैरे जरा भाजून दे मसाला चांगला. लगेच चिकन टाकायचं नाहीये. आता
आता मी थोडंसं पाणी टाकलंय ना, चांगलं करूया. हे का नाही मस्त हलवून घ्या. लगेच मीठ टाकायचं नाहीये, नंतर मीठ टाकायचं आहे. हा थोडासा कडून बिडून झाला तर मग मीठ टाकायचा. लगेच मीठ नाही टाकायचं. सुका बनवत नाहीये, थोडस बट्टा म्हणजे थोडस ना साधारण रसा ठेवणार आहे मी असं. आता हलवलंय, त्याला झाकत 5 मिनिटं ठेवूया. आता मीठ टाकायचं आहे. आता मीठ टाकून घ्यायचं आहे. टाकायचं आहे. कारण मी रस्सा बनवणार नाहीये ना, म्हणून थोडं पाणी टाकलंय. शिजून द्या ना. आता झाकण टाकले मी. आता 15-20 मिनिटात शिजून घेऊन बंद करा. 10-20-15 मिनिटं हे बघा झाले बघा. ऐका नाही बघा कशी रेसिपी झाली चिकनची. आता वरून कोथिंबीर टाकू. बघा हे मी थोडंसं पेस्ट करायला घेतलंय. आता इथून बघा जरा गरम आहे ना, थोडं थंड जरा होऊ द्या बघा. मस्त झालंय बघा गाईस. आता मी पीस घेतलाय. काय मस्त झालंय. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही बी बनवून बघा सेम माझ्यासारखा. बघा खूप टेस्टी झालंय, एवढं छान झालंय, तुम्हाला बी आवडेल. चला बाय.